1 मेला आम्ही राष्ट्रपती मुर्मूजींना आम्ही भेटलो. तर मुर्मूजीने आम्हाला जवळजवळ 42 मिनिट आमच्याशी चर्चा केली. कन्याकुमारी टू दिल्ली 150 मोटरसायकलची रॅली काढली. परमेश्वर सगळ्याला सावली देतो, आपण परमेश्वराला सावली दिली पाहिजे. माऊलीची पालखी सावली असा उपक्रम मी हाती घेतला. तर तो दादा गेले. ते दादा गेल्यानंतर इतकं मोठं महाराष्ट्राचं नुकसान झालं आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं फार मोठं नुकसान झालं. ते भरून न निघणार आहे. दादांना मुक्ती मिळावी म्हणून 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तर मी जाणारच. जिवंत राहायचं असेल तर झाड लावा, मरायचं असेल तर झाड तोडा. माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, वडील स्वातंत्र्य सैनिक होते. माझे वडील सरदार वल्लभभाई पटेल साहेबांना भेटले. त्यावेळेस अक्षरशः दादांनी 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत जीव वाढायचं सुद्धा दादांनी मला काम केलं. हे मी कधीच विसरू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी भाषणातून सुद्धा सांगितलं, अदानी अंबानी ही जी सर्वांची प्रॉपर्टी एकीकडे आणि ह्या दोघांची प्रॉपर्टी एकीकडे, विचाराची. कधी विचार केला नाही का की आपणही राजकारणामध्ये जावं आणि त्या माध्यमातून पुढचा प्रवास करावा? आणि ह्याच्यात शासनाचं झाड लावायचं अजिबात काम नाही. नमस्कार, मी रामेश्वर जामगे, युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज ज्या माणसाला आपण ओळखून घेणार आहोत, ज्या माणसाला जाणून घेणार आहोत आणि ज्यांच्या कार्याविषयी आपण माहिती घेणार आहोत, ते व्यक्ती म्हणजे 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 10 किलोमीटर, 20 किलोमीटर किंवा 1000 किलोमीटर नाही, तर तब्बल 12 लाख किलोमीटरचा प्रवास करून वृक्ष लागवड, वृक्षाचं महत्व आणि या सगळ्या गोष्टी पटवून देत जवळपास देशभरामध्ये 1 कोटी वृक्ष लागवड केली आणि 1 कोटी वृक्ष लागवडीच्या माध्यमातून हे आपल्या वसुंधरेला जिवंत ठेवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं ते कृषीभूषण गोविंदराव पवार आपल्यासोबत आहे. गोविंदराव पवार यांचं नाव घेतल्यानंतर त्यांच्या नावासमोर आपोआपच वृक्ष हे नाव येतं, कारण त्यांनी 1 कोटींच्या जवळपास देशभरामध्ये झाड लावले. ते गोविंदराव पवार आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करूया आणि जाणून घेऊयात या सगळ्या त्यांच्या प्रवासाबद्दल. सर नमस्कार, युवा राज्यामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. माझा पहिला प्रश्न असा आहे की 12 लाख हा प्रवास सोपा नाहीये आणि 1 कोटी हा आकडाही लहान नाहीये. एक झाड लावणं माणसाच्या जीवावरती जातं. आता बांधावरची झाडं सुद्धा लोक तोडायला लागली. कसं शक्य झालंय 12 लाखाचा प्रवास आणि 1 कोटी झाडं? 30 सप्टेंबर 93 ला भूकंप झाला. भूकंपामध्ये माझं गाव नाही चौक, बावनगाव. मग त्यावेळेस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शरदरावजी पवार साहेबांनी बावनगावचं पुनर्वसन केलं आणि त्याच वेळेस कृषीचं म्हणजे शेतीचं पुनर्वसन करण्याची जिम्मेदारी माझ्यावर पडली. तर त्यावेळेस बावनगावचं सोविंग, हार्वेस्टिंग टू मार्केटिंग, द्राक्षाची छाटणीपासून मार्केटिंग पर्यंतचं काम करण्याचं मला योग आला. आणि या 2-3 वर्षामध्ये मी झोपून काम केलं. आणि त्यावेळेस परभणी कृषी विद्यापीठावर EC मेंबर होतो. त्यावेळेस 4 कृषी विद्यापीठाची लेबर, शेती विकास महामंडळाची लेबर असे करून पूर्ण पुनर्वसन, शेतीचं पुनर्वसन मी केलं त्यावेळेस. आणि त्यावेळेस योगायोगानं विरोधी पक्षनेते गोपीनाथराव मुंडे होते, मनोहर जोशी होते. सगळ्यांचा योग आला मी काम करत असताना. सगळ्यांनी त्यावेळेस मला अलेक्झांडर साहेबांनी सुद्धा पाठ थोपटली. PV नरशिराव पण आले होते त्यावेळेस भेट झाली. मी ही कृषीचं काम करत असताना झोपून केलं. आणि योग असा आला की 2 ऑक्टोबर 1996 ला मला कृषीभूषण अवॉर्ड मिळाला. आणि कृषीभूषण अवॉर्ड असं मिळालं की मला धक्का बसला. म्हणजे मिळत का नाही हे नव्हतं, पण मी काम केलं. मग नंतर 30 सप्टेंबर 93 ला भूकंप झाला. 30 सप्टेंबर 98 ला आम्हाला घरं राहायला मिळाली. मग आम्ही शेवटी पवार साहेबांना रिक्वेस्ट केली की तुम्ही एवढं मोठं काम केलेलं आहे, आम्हाला तुमचा सत्कार करायचा. ते म्हटले की भूकंपाच्या ठिकाणी मी सत्कार करून घेणार. म्हटल्यानंतर 30 सप्टेंबर 99 ला 12वे ज्योतिर्लिंग श्रीशैल्य या ठिकाणी पवार साहेब आणि प्रतिभाताईंना आम्ही निमंत्रित केलं. त्या ठिकाणी बावनगावच्या वतीनं सत्कार केला. आणि त्यावेळेस सत्कार करून बेलपत्री, केशर, आपल्या मराठवाड्याचा केशर आंबा आणि नारियल त्याचं प्लांटेशन पवार साहेबांच्या हस्ते 30 सप्टेंबर 99 ला केलं. आणि 2000 पासून मी कामाला सुरुवात केली. मग त्या ठिकाणी मग वृक्ष लागवडीचं काम छोट्या प्रमाणात मार्गदर्शन अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली 99 पासून मी ही मोहीम हाती घेतली. त्याच्यामध्ये 10 वर्ष मला त्रास झाला, विश्वास बसेपर्यंत. 1 झाड लावल्याने काय फरक पडतोय, तरी मी म्हणलं काय फरक पडतोय म्हटल्यानंतर ज्या लोकांनी मला विरोध केला त्यांना मी गुरु मानलं. ह्याने असं काय केलं म्हणून मी ते सुधारण्याचा मी प्रयत्न केला. आणि
17 नोव्हेंबर कन्याकुमारी टू दिल्ली 150 मोटरसायकलीची रॅली काढली आणि फलोद्यान हरित क्रांती ज्योत अशा पद्धतीने ती रॅली काढली. आणि त्यावेळेस शिवराज पाटील चाकूरकर साहेब, मनमोहन सिंग साहेबांनी समारोप केला. आणि दुसऱ्या रॅलीचा समारोप पवार साहेबांनी आणि प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती यांनी समारोप केला. मी 3 वेळेस कन्याकुमारी टू दिल्ली मोटरसायकलवर माझे कार्यकर्ते घेऊन 300-350 कार्यकर्ते घेऊन गेलो. आणि पहिल्या वेळेस मी ज्यावेळेस रॅली काढली जवळजवळ 285 गाव निवडले आणि 285 गावामध्ये मी प्लांटेशन केलं. त्याचा मला असा फायदा झाला, जिथं मी 25 झाडं लावली त्या ठिकाणी दुसऱ्या रॅलीच्या वेळेस आम्ही त्याचे नंबर घेतलेलो होतो. दुसऱ्या रॅलीच्या वेळेस जिथं आम्ही झाडं लावली त्या ठिकाणी त्या नंबर होते. त्या लोकांना आम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी आमची राहण्याची व्यवस्था केली, जेवणाची व्यवस्था केली. आणि त्या शाळेमध्ये आम्ही 25-50 नारळाची झाडं लावली. म्हणजे 25 नारळाची झाडं. त्यावेळेस कोकणट बोर्डानं मला 5 रुपयाला एक झाड दिलेलं होतं. म्हणजे 25-5 1,200 रुपयामध्ये झाडं लावल्यामुळं 1,200 रुपयामुळे माझे एका दिवसाचा खर्च 1 लाख रुपयाचा खर्च होता, जेवणाचा, डिझेल वगैरे, हे झाडामुळे झालं. आणि अशा या पद्धतीनं मी 3 वर्ष सातत्यानं मी काम केलं पूर्ण. म्हणजे कन्याकुमारी टू दिल्ली, पुन्हा नंतर केदारनाथ टू कन्याकुमारी, मुंबादेवी टू कामाख्या, मुंबादेवी टू बोधगया, मुंबादेवी टू जगन्नाथपुरी, जेवढे तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मी प्लांटेशन केलं. आणि माझे गुरु होते शिपलागिरी महाराज. त्यांनी म्हटले की परमेश्वर सगळ्याला सावली देतो, आपण परमेश्वराला सावली दिली पाहिजे. सावली दिली पाहिजे म्हणजे येणाऱ्या भक्त लोकांना तिथं सावली मिळाली पाहिजे, म्हणून तुम्ही मंदिराच्या ठिकाणी प्लांटेशन करायचं. आणि तिथं प्लांटेशन केल्यानंतर हजारो लोक येते, तिथे एक चांगला मेसेज जातो. अशा ह्या पद्धतीनं पूर्ण मी देशामध्ये जवळजवळ 27 वर्ष माझं चालू आहे. या 27 वर्षामध्ये जवळजवळ 12 लाख किलोमीटर माझं अंतर झालं आणि 1 कोटी माझं प्लांटेशन झालं. आणि योगायोगानं श्री रविशंकर गुरुजींची माझी भेट झाली. त्यांनी माझा सत्कार केला. मी त्यावेळेस ज्यावेळेस झाड दिलं तर त्यांनी म्हटले की हा पौधा राष्ट्रपती भवन में जाएगा. मग शेवटी तिथून आम्ही ते झाड घेऊन मी राष्ट्रपती भवनला गेलो, तिथं अर्पण केलो. मग केल्यानंतर पुन्हा एक 15-20 दिवसांनी राष्ट्रपती कार्यालयातून आम्हाला निरोप आला, आम्हाला बोलवण्यात आलं. 1 मेला आम्ही राष्ट्रपती मुर्मूजींना आम्ही भेटलो आणि मराठवाड्याचा केशर राष्ट्रपती भवनमध्ये प्लांटेशन केलं. ही माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं यश. आणि कुणाच्या राजकीय पुढाऱ्यांच्या नाही किंवा कुणाच नाही, आम्ही हे जे काम मग ज्यावेळेस आमच्या काही नेत्यांना विचारलं की तिथे झाड लावायचं आहे, ते म्हटले झाड राष्ट्रपती भवनमध्ये लावता येत नाही, तिची इन्क्वायरी होती. बरोबर आहे, ती इन्क्वायरी वगैरे होती ती म्हटलं. पण माझे त्यांनी सर्व काम वगैरे पाहिलं. आणि 1 मेला योगायोगानं महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मुर्मूजींची आमची भेट झाली. आणि त्यावेळेस 5 मिनिट वेळ दिला जातो फक्त फोटो वगैरे काढायला. तर मुर्मूजीने आम्हाला जवळजवळ 42 मिनिट आमच्याशी चर्चा केली. हे फक्त वृक्षातून आमचं हे झालं. आणि ज्यावेळेस मुर्मूजीच्या उपस्थितीमध्ये माझा कार्यक्रम झाला त्यावेळेस मग सगळ्यांना विश्वास पटला. विश्वास म्हणजे पुढाऱ्यांना विश्वास. आणि जिथं जातो तिथं ते सर्व कार्यकर्त्यांनी शाळा, कॉलेज, मंदिर अशा पद्धतीने हे केलं. प्रत्येक राजभवनावर मी प्लांटेशन केलं. आणि 17 राज्यामध्ये मी फिरलो, 17 राज्यामध्ये केलं. महाराष्ट्राचा 61 केली मी महाराष्ट्राची. आणि महाराष्ट्राची 61 अशी केली की जेवढे मुख्यमंत्री होऊन गेले माजी मुख्यमंत्री तेवढ्यांचा तिथं त्यांच्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांच्या समाधीच्या ठिकाणी प्लांटेशन करून त्यांचा कौटुंबिक मी सत्कार केला, म्हणजे मुख्यमंत्र्याचा. मग पुन्हा भारताचा अमृत महोत्सव साजरा केला मी 15 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत. आणि ते पूर्ण ज्यावेळेस आम्ही प्लांटेशन करत होतो त्यावेळेस रेल्वेने जायचो, जनरल डब्यामध्ये जायचो. 5 जणांची तिकीट काढायचं, 5 जणांची विदाऊट तिकीट जायचं, टीसी आली की दुसऱ्या डब्यामध्ये जायचं. म्हणजे असा आमचा प्रवास होता. आणि ती करत करत गेल्यानंतर ज्यावेळेस आम्ही भारताचा अमृत महोत्सव आम्ही साजरा केला त्यावेळेस पूर्ण माझा प्रवास प्लेननं झाला. माझ्या ग्रुपमध्ये जवळजवळ 250 ते 300 IAS ऑफिसर आहेत आणि IPS ऑफिसर पण आहेत. आम्ही ते मदत करतात फक्त तिकिटाचे. मी आतापर्यंत कधी पैशाला हात लावलेला नाही. तुम्हाला जर मदत करायचं असेल तर तुम्ही झाडं द्या म्हणतो. त्या झाडाचं आम्ही जिथं जाईल तिथं आम्ही प्लांटेशन करतो. आणि जिथं आम्ही त्या नर्सरीचं जे अकाउंट दिलेलं आहे तिथं 100 रुपयाचं झाड आम्हाला 25 रुपयामध्ये ते लोक आम्हाला देतात. आणि मग प्लांटेशन केल्यानंतर दुसऱ्या वर्षी झाडाचा वाढदिवस साजरा करतो आणि 5व्या वर्षी त्या झाडाचं लग्न लावतो. अशा ह्या पद्धतीने एक मोहीम सुरू केली. आणि गेल्या वर्षी साधारण 2000 वृक्ष कन्यादान केलं. म्हणजे मुलीला म्हणजे सत्कार वगैरे काही करायचं नाही, मुलीला आपण केशर आंब्याची 40 आणि 20 झाडं द्यायची. अशा पद्धतीचा तो उपक्रम हाती घेतला आणि तिच्यामध्ये चांगलं यश आलं. आणि योगायोगानं असं झालं की दुर्दैवानं
आता मी पालखी मार्ग घेतलेला होता, सासवड ते पंढरपूर, पंढरपूर ते सासवड हा पालखी मार्ग. माऊलीची पालखी सावलीतून असा उपक्रम मी हाती घेतला. परंतु आता यावेळेस काय झालं, दादांच्या मार्गदर्शनाखाली केलं होतं, परंतु दादा गेले. ते दादा गेल्यानंतर इतकं मोठं महाराष्ट्राचं नुकसान झालं आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं फार मोठं नुकसान झालं. ते भरून न निघणार आहे. आम्ही दादाला काय देऊ शकतो? म्हणून एक डोक्यात एक विचार आला की दादांनी आम्हाला 2000 पासून सहकार्य केलं. दादांच्या हातून आम्ही झाड घ्यायचो आणि तिथं जाऊन लावायचं दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं. ती सगळी झाडं जिवंत आहेत, झाडं मोठी. म्हणून एक संकल्पना अशी आली की दादांचा ऍक्सिडेंटली डेथ झाला. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये असं असतं की पहिलं जलदेवता येते, त्याच्यानंतर वनदेवता येते आणि त्याच्यानंतर अग्निदेवता येते. जल म्हणजे त्याला आंघोळ घातलं जातं आणि वृक्ष म्हणजे सरणावर ठेवलं जातं आणि अग्नी म्हणजे शेवटी अग्नी दिला जातो. परंतु दादांनी एवढं मोठं काम केलं आणि दादांचा मृत्यू अग्नीमध्ये झाला. 2-3 सेकंदात दादांचा मृत्यू झाला आणि ते मृत्यू झाल्यानंतर पुन्हा शेवटी पाणी आलं, पाण्यानं ती विझावं लागलं आणि पुन्हा नंतर मग पुन्हा सरणावर. हे असं आल्यानंतर आम्ही थोडं बेचैन होतो आणि हे झाल्यानंतर आम्ही विचार केला की ह्या माणसाने एवढं मोठं काम केलं, ह्याला मोक्ष मिळाला पाहिजे, दादांना मोक्ष मिळाला पाहिजे. म्हणून त्याच्यामध्ये आम्ही ते सगळं तयार केलं. हरिद्वारपासून आम्ही सुरू केलं. म्हणजे हरिद्वारला झाड लावलं, त्या ठिकाणी झाड अर्पण करायचं, देवाला प्रार्थना करायची. मथुरेला गेला श्रीकृष्णाचं म्हणून तिथेही केलं. पुन्हा दक्षिण गंगा गोदावरी म्हणून आमचे विशंभररावजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 15 दिवसापूर्वी येऊन मी इथं वृक्ष अर्पण करून गेलो. पुन्हा गाणगापूर म्हणजे 33 कोटी दैवताचं सर्वात मोठं दैवत म्हणजे दत्त महाराज, की दत्त महाराज एका मिनिटामध्ये पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालतात. म्हणून त्या दत्त महाराजांच्या संगमामध्ये जाऊन आम्ही तिथं वृक्ष अर्पण करून तिथं त्या पद्धतीने कार्यक्रम केला. आणि आपल्या महाराष्ट्राचं दैवत आधुनिक शिल्पकार पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्तानं दरवर्षी आम्ही जातो. गेल्या वर्षी दादा आले होते, आता यावेळेस दादा नव्हते. म्हणून ह्यावेळेस 10 तारखेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते ज्योत पेटवली, तिथून आम्ही निघालो. आणि 11 तारखेला त्या प्रीती संगमावर दादांचंही असं झालं म्हणून प्रीती संगमावर आम्ही तो कार्यक्रम केला, दादांना मुक्ती मिळावी म्हणून. तिथं आम्ही 1 तास विधी केला, वृक्षार्पण केलं आणि 12 तारखेला यशवंतरावच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि सुनेत्रा वहिनीच्या हस्ते आम्ही समारोप केला. तिथून ती ज्योत घेतली आणि डायरेक्ट आम्ही रामेश्वरला गेलो. रामेश्वरला जाऊन तिथं आम्ही जे समुद्र मंथन झालं त्या ठिकाणी समुद्र स्नान करून तिथं मुक्ती मिळावी म्हटलं. पण आम्हाला असं आलं की ज्यावेळेस दादांचं आम्ही विधी करत होतो, आम्ही प्रार्थना म्हणत होतो, त्यावेळेस 150 ते 200 कावळे चक्र मारून गेले. तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कावळी येऊन गेली त्या क्षेत्रात. आणि मग पुन्हा नंतर जिथं आम्ही दादांच्या हातून झाड लावलेलं होतं त्या ठिकाणी आम्ही चंदनाचं वृक्षार्पण केलं, चंदनाचं हे केलं. आणि तुम्हाला माहित आहे तिथं 20 कुंड आहे, म्हणून 20 कुंडाची आंघोळ दादांना आम्ही त्या फोटोच्या माध्यमातून आम्ही हे केली. संध्याकाळी रुद्राभिषेक केला दादांना आणि अशा ह्या पद्धतीने हे करून मग इथं आलो. आता इथून दादांना मुक्ती मिळावी म्हणून 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तर मी जाणारच आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 28 एप्रिलला 24 एप्रिलला मंदिर खुलं होतं बद्रीनाथाचं आणि 28 एप्रिलला म्हणजे 28 तारखेला दादा वारले म्हणून 28 एप्रिलला बद्रीनाथ इथे जे माना गाव आहे त्या माना गावच्या ठिकाणी जे सरस्वती नदीचा उगम झाला होता आणि तिथं भीमाने जी लात मारलेली होती ते ठिकाण, तिथून ती नदी लुप्त झाली आणि पांडव त्या माना गावून बद्रीनाथून तिथं स्वर्गात गेले. आणि 22 जुलै 22ला मी त्या ठिकाणी दादाच्या हस्ते पिंपळाचं झाड घेऊन मी तिथं वृक्षार्पण केलं होतं. म्हणून यावेळेस असं ठरलं की 22 जुलैला म्हणजे 22 एप्रिलला ते आम्ही झाड घेऊन दादांना म्हणजे पांडव स्वर्गात ज्या ठिकाणाहून गेले त्या ठिकाणी दादा स्वर्गात जावं म्हणून त्या ठिकाणी श्रद्धांजलीचं मी अर्पण हे केलेलं आहे. आणि येणाऱ्या ह्या 1 महिन्यामध्ये दादांच्या हातून जिथे जिथे आम्ही झाडं घेतली त्या ठिकाणी जाऊन वृक्षार्पण करून मग आम्ही असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. दादांविषयी आता ज्या बाबतीत तुम्ही सांगितलं त्याच्यावरून लक्षात येतं की दादाचं आणि तुमचं काय जिव्हाळ्याचं नातं होतं. आठवणी तर खूप असणार माणसाच्या आयुष्यामध्ये. मी एक सांगतो आणि मी ज्यावेळेस भाषण करतो त्यावेळेस हे सांगतो, एक अदृश्य शक्ती असते. माझं आतापर्यंत मी काम केलेलं कुठं पोस्टर नाही, बॅनर नाही, काही नाही. आता ज्या देवाच्या ठिकाणी मी जे गेलो प्लॅन्टेशन केलं की तिथं जो सुप्रिटेंडेंट, तिथं जो पाणी देणारा जो गरीब अधिकारी कर्मचारी असतो त्याला मी 5-10 हजार रुपये देतो, बाबा ही 5-10 हजार तुझ्या मुलाच्या शिक्षणासाठी राहू दे पण या झाडाला पाणी दे. अशा पद्धतीने मी उपक्रम घेतल्यामुळे माझी झाडं सगळी जिवंत आहेत आणि ते उपक्रम मला दाखवायचं नाही
कारण काय, मी सर्वसामान्य कुटुंबातला माणूस. माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, वडील स्वातंत्र्य सैनिक होते, माझे वडील सरदार वल्लभभाई पटेल साहेबांना भेटले माझी त्यावेळेस चळवळी. आता तो वारसा मला मिळाला म्हणून मी मराठवाडा मुक्ती संग्रामचा 75वी साजरी केली. 4 स्टेटमध्ये नेऊन ते ज्योत मी सरदार वल्लभभाई पटेल केवडिया त्या गावी मी तिथं अर्पण केली. मी तिथं जाऊन आणि आपल्या मराठवाड्याचा केशर मी तिथं प्लांटेशन केलं आणि मराठवाडा मुक्ती संग्राम मी साजरा केला. भारताचा अमृत महोत्सव साजरा केला आणि शेवटी मला माझं भाग्य असं की भारताचा अमृत महोत्सव साजरा करत असताना हेलिकॉप्टरनं मला जायची संधी मिळाली. हेलिकॉप्टरनं जाळी येऊन गेलो. पूर्ण भारतामध्ये पूर्ण मी प्लेननं मी प्रवास केला. प्लेननं माझ्या मित्रांनी मला मदत केली. तिकीट आता आम्ही सांगतो 5 जण आहेत, 5 जणांची नावं दिली की त्याने तिकीट काढून दिले. मग दुसरे ते राहण्याची व्यवस्था केली. अशा ह्या पद्धतीनं ह्या झाडांनी पूर्ण मला भारत दाखवला. एवढंही करून आज माझं 1 कोटी माझं प्लांटेशन झालेलं आहे आणि जवळजवळ 12 लाख किलोमीटर माझा जर्नी झाला आणि 22 जुलैला माझा हा कार्यक्रम पूर्ण तीर्थक्षेत्र करून दादांचं जी 22 तारखेला वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी अर्पण करून त्या समाधीला आम्ही अर्पण करणार. दादांविषयीच्या अशी एखादी अशी आठवण आहे का जी कायम स्मरणात राहते? आठवणी तर खूप असतील पण एक अशी आठवण जी कायम स्मरणात आहे तुमच्या आणि ती आठवली की तुम्हाला एक नवचेतना मिळते? ते काय झालं की 7 जुलै 94ला माझं लग्न झालं बारामतीला. माझी सासरवाडी बारामती. दादांचं जमीन आणि माझ्या सासऱ्याची बंधारा. मग मी त्यावेळेस युथ काँग्रेसचा महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी होतो. मग जनरल सेक्रेटरी असताना मग ते पाहुण्यांनी 2000-3000 लोकांची व्यवस्था केली होती. त्यावेळेस मग साधारण 7 ते 8,000 लोक आले. मग थोडं गडबड झाली. त्यावेळेस अक्षरशः दादांनी 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत जीव वाढायचं सुद्धा दादाने माझं काम केलं. हे मी कधीच विसरू शकत नाही. दादाने माझ्या फोटो सुद्धा आहेत माझ्याकडे. दादाने जीव वाढले आणि दादानी शेवटी इतकं जीव म्हणजे 3 वाजता मी गाडीत बसेपर्यंत पाठवजेपर्यंत दादा माझ्या ह्याच्यात होते. हे मी आयुष्यात मी कधीच विसरू शकत नाही. डाऊन टू अर्थ नेता. आणि तिच्यामध्ये मी दादांना मी स्पष्ट बोलणार, माझी मिसेस पण मी स्वतः बोलणार. दादांना एकच म्हणतो, दादा जरा तुम्ही आराम करा. 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही काम करता. असं आम्हाला वाटतं कुठंतरी थोडा अध्यात्मातून थोडं स्वतःच येणारा माणूस माझा परमेश्वर. असा माणूस मी पाहिलेला नाही आणि पाहायला मिळणार नाही. शेवटी कामामध्ये झालं. पण कधी कधी मला असं वाटतं की मी परमेश्वराला सुद्धा ज्यावेळेस मी म्हणतो, देवा सगळ्याचं काम केलेल्या माणसालाही मरण तू असं का दिलंस? वाईट वाटतं मला. मी सगळ्या क्षेत्रातून गेलो, मी अध्यात्म ही ते सगळंच केलेलंच आहे. मला त्याच्यामध्ये हे करायचं. पण दादा गेले कसं? दादाची म्हणजे असा माणूस कोणी नाही. एक दादाचा एक क्षण असा होता की एक मुलगी आली होती. त्या मुलीला वडील नव्हते, घरकाम करणारी होती तिची आई. तिला नंबर लागला MIT ला. 20 लाख रुपये फीस होती. मग ती मुलगी म्हणली मला इंजिनिअरिंग करायची. मग म्हटल्यानंतर म्हटले बाळ किती आहे फीस? 20 लाख. मग दादा थोडं गंभीर झाले. मग काही व्हिजिटर निघून गेल्या. डायरेक्ट तिने राहुल कराडला फोन केला, अरे राहुल किती फीस आहे? ते म्हणे 20 लाख आहे. अरे 20 लाख आहे का? मी 10 लाख रुपये देतो, ह्या मुलीला ऍडमिशन द्यायचं, 4 वर्ष तू फीस घ्यायचं. असे दादाने कितीतरी कामं केली. मी दादांना बोलायचं, मी स्पष्ट बोलणारा माणूस होतो. मी काहीच नाही, माझ्याकडे कसली संस्था नाही, माझी कसली नाही. दादा म्हणायचे अरे बाबा काही नाही. म्हणलं दादा तुमच्यासाठी मला करायचं. कारण काय, मी जे दादाच्या मार्गदर्शनाखाली म्हणून भारतामध्ये मला भारत पाहायला मिळाला. पैसा येतो जातो. मी यशवंतराव चव्हाण साहेब, आता पहिलेचे म्हणजे ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, शिवाजी महाराज आणि त्याच्यानंतर आताच्या ह्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण साहेब आणि डॉक्टर आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतरावजी चव्हाण साहेबांची मी भाषणातून सुद्धा सांगतो. अदानी अंबानी ही जी सर्वांची प्रॉपर्टी एकीकडे आणि ह्या दोघांची प्रॉपर्टी एकीकडे. विचाराची, पैसा संपतो, विचार संपत नाही. पैसा येतो, घरं तुटले जातात, भाऊ तुटले जातात, बहिणी तुटली जातात, विचारानं माणसं जोडले जातात. आणि त्या विचारातून मी हे काम केलेलं आहे. आणि ज्यावेळेस नामांतराच्या पिरियडमध्ये मी इलेक्शन लढलो होतो, आमच्यावर भयंकर खटले दाखल केलेले होते. त्यावेळेस खटले दाखल केल्यानंतर आम्ही त्यावेळेसचा जेल म्हणजे भयानक जेल होता. मग मी विधानसभेला उमरग्यातून निवडणूक लढली आणि त्यावेळेस ज्यावेळेस आमच्या बोलाचाली झाल्या, मग त्यावेळेस TS रंगारे वगैरे होते. मग त्यावेळेस पदमसिंग पाटील म्हणले की बाबा, आणि उत्तमराव गवळी विटेकर आणि कमलबाबू होते. ते म्हणले मला परत घ्या. मी म्हणलं परत घेणार नाही.
कारण की मला एकच मत पडणार आहे, पण नामांतर विरोधी मी उभारलेला आहे, पूर्ण सीट मी पाडू शकतो एवढी माझ्यात ताकद आहे. मग त्यावेळेस यशवंतराव साहेबांनी मला बोलणं झालं माझं ज्यावेळेस सोलापूरच्या गेस्ट हाऊसवर. त्यावेळेस यशवंतराव मला म्हणले, यशवंतरावांना म्हटलं साहेब मला एकच मत पडणार आहे, पण मी नामांतर पुन्हा सरकार आले की नामांतर करणार, एकही येणार नाही म्हटलं. ही म्हटलं ते खटले काढून घेतले आणि त्यावेळेस मी पाठिंबा दिला. आणि मग यशवंतरावची विचाराची म्हणजे सगळं झालं. यशवंतराव निघाले आणि एक 10 फुटावर गाडी गेल्यानंतर गाडी थांबवली. पुन्हा यशवंतरावांनी बोलवून घेतले. पवार म्हणले सीट आली तर तुझ्यामुळं, पडली तर तुझ्यामुळं. हे 2च वाक्य तिने म्हटले. मग त्यावेळेस रंगानवैद्य होते. अरे पण हे म्हाताऱ्यानं तर असंही केलं, सीट निवडून आली पाहिजे. मराठवाड्यातले सगळे युवक मिळून आणि ते 10,000 सीट निवडून आणली. आणि ज्यावेळेस टिळक भवनला ज्यावेळेस सत्कार होता पडलेल्या निवडून आलेल्या आमदारांचा, त्यावेळेस यशवंतराव स्टेजवर बसलेले होते. ज्यावेळेस 212 विधानसभा मतदारसंघ राजारामबापू पाटील ज्यावेळेस नाव पुकारलं, त्यावेळेस यशवंतरावांनी मला बोलून घेतले स्टेजवर, पहिले याचा सत्कार करा. म्हणजे ह्या विचाराच्या देवाणघेवाणपासून मी इथपर्यंत आलो. नक्कीच. आणि मला 27 वर्ष भाग्य मिळालं. यशवंतरावचं समाधीचं दर्शन घ्यायचं मला भाग्य मिळालं. आणि दादाच्या मार्गदर्शनाखाली मी काम केलं, कार्यकर्ते जोडण्याचं काम केलं. दादा म्हटल्यानंतर मला कुठेच काही कमी पडलं नाही. अशा माध्यमातून मी हे केलेलं आहे. आणि आता एकच आहे की आता येणारा जो काळ आहे, दादांच्या नावानं मी पूर्ण प्लांटेशन महाराष्ट्र ग्रीन करण्याचं मी निश्चित करणार. नक्कीच, हे कामही पूर्ण होईल आणि महाराष्ट्रातील लोकही तुमच्या सोबत राहतील. आता तुम्ही खूप मोठमोठ्या नेत्यांचा उल्लेख केला, या प्रत्येक नेत्याचा सहवास तुम्हाला लाभला. हे सगळे राजकीय नेते होते. कधी विचार केला नाही का की आपणही राजकारणामध्ये जावं आणि त्या माध्यमातून पुढचा प्रवास करावा? मी काही आता बऱ्याच मुख्यमंत्र्याला भेटलो. आता मी विनोदानच सांगतो तुम्हाला की ज्या वेळेस सर्वात धोका कुणाला होतो, जो क्लास 1 अधिकारी असतो आणि पुढारी जी असतो, त्या पुढाऱ्याचे 60 वर्षानंतर सर्वात दिवस वाईट येतात. त्याचं कारण काय? एक तर आपण सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 6 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत घरच्या फॅमिलीला आपण वेळ देत नाही, अधिकारी वेळ देत नाही. पण रिटायर झाल्यानंतर ज्यावेळेस आपण घरी जातो त्यावेळेस आपण चहा सांगितला तर घरचे लोक म्हणते 60 गप्प बसायचं. 60 वर्ष म्हणजे तुम्ही आमच्यासाठी काय केलं? जगासाठी केलं, जा जगासाठी म्हणतात. म्हणून घरच्यांना जेव्हा देईल तेव्हाच हे करावं लागतं. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा बोललो, मी आपले हेमंत शर्मा जीला बोललो. शर्मा जी बोले ऐसी एक बात है कि अभी तो ये सीएम की कुर्सी ज्यादा दिन रहने वाली नहीं है, लेकिन एक काम करना, आपने बैलेंस रखना है तो आपने खुद अपने जेब से 75,000 ट्री प्लांटेशन करो. वो भी जो हनुमान मंदिर है, जो मंदिर है, मंदिर में पिपल, नीम, कडुनीम, पिपल और वड़ का वो प्लांटेशन करो. वो प्लांटेशन करने के बाद आपका घर का बैलेंस रहेगा, लोग आपले ये करेंगे. अशा पद्धतीचा मी प्रयोग प्रत्येक मुख्यमंत्र्याला भेटला. तुमच्या खिशातून, बाहेरचं नाही, कोणाला तरी एक डिपार्टमेंटला द्यायचं, झाड लावायचं नाही, मी करावं. अशा ह्या पद्धतीने मी जवळजवळ 16-17 मुख्यमंत्र्याला मी हे सांगितलं. करायचं असेल तर करा, व्यवस्थित म्हातारपणापर्यंत जीवन जगायचं असेल तर झाड लावा. कारण काय, मुर्मूंनी मला एक गोष्ट सांगितली की माझा एक कार्यकर्ता होता, त्याने मुर्मूजीला म्हणले की आशीर्वाद द्या. तर त्याने मुर्मूजी सांगितले की बाबा मी काय आशीर्वाद. त्याने गोष्ट सांगितली आम्हाला की म्हणले दोघं नवरा बायको होते, त्याला 2 मुलं 2 मुली होत्या. 2 मुलं 2 मुली होत्या. 5 लाख रुपये बॅलन्स होतं. लग्न झाले, सांभाळत नव्हते. मग शेवटी सांभाळत नसल्यानंतर पुन्हा पंचायत झाली. मग त्याच्यात 2.5 लाख रुपये वाटण्यात आले, 2.5 लाख रुपये फिक्समध्ये टाकले. ज्यानं सांभाळून तो वारसदार आहे. पण 2.5 लाख रुपये वाटप करत असताना समान वाटणी नाही केली. कोणाला 70,000 दिले, कोणाला 40,000 दिले. तिथं स्वार्थ आला माणसामध्ये. पण ज्यावेळेस प्लांटेशन केल्यानंतर जे झाड जिवंत राहील, त्या झाडावरची किडे मकोडी जे असतात, पूर्ण खाल्ले, पोट भरलं की 100% आशीर्वाद देतात. आणि तो आशीर्वाद असताना मी काय देणार म्हणजे, मी स्वार्थ करूनच देणार म्हणजे. तुम्हाला आशीर्वाद आहे म्हणून तर तुम्ही एवढं मोठं काम केलं. अशा ह्या पद्धतीने मुर्मूंनी आम्हाला हा किस्सा सांगितला आम्हाला. आणि म्हणून त्या पद्धतीनं आम्ही सगळ्या झाडाचं प्लांटेशन करू. आणि कुठेच काय आली, आता सहज विशंभररावला फोन केला, विशंभरराव आले लगेच. म्हणजे अशा ह्या पद्धतीनं माझे 30,000 लोक आहेत माझे पूर्ण देशामध्ये. आज मी पूर्ण हे केलं तर एकाला जर फोन केलं, आता माझी सिस्टीम कशी आहे, मी मुंबईहून निघालो, चेन्नईला दादर एक्सप्रेसने निघालो. दादरला सकाळी गुलबर्ग्याला 6 वाजता गाडी पोहोचते. 6 वाजता कार्यकर्त्याला मी सांगितलं ह्या ट्रेनने आलं म्हणलं तर तुला कार्यकर्ता किती लोक आहेत? 5 लोक आहेत, 10 लोक आहेत. 10 लोकांचं टिफिन घेऊन येतो. रायचूरला गेले की डोसा येतो, ताडपत्रीला गेले की जेवण येतं, रेणीगुंट्याला गेले की चहा येतो, आणि एअरपोर्ट स्टेशनला गेले की गाडी सहित हॉटेल सहित माझी व्यवस्था होती.
ही पूर्ण सायकल पूर्ण देशामध्ये केलेली आहे. तिच्यासाठी मला 2.5-3 वर्ष संघर्ष करावा लागला. आणि कन्याकुमारी टू दिल्ली बाय रोड मी 2 वेळेस केलं. हे सगळं पूर्ण अधिकारी ही ते अशा ह्या पद्धतीने मी संघटन केलेलं आहे. मला काहीच लागत नाही. असं निघालं तर असंच निघतो. म्हणजे माणसं कमावली, माणसं कमी बस. आणि ह्या माणसाच्या माध्यमातून सगळं हे केलं. आणि ज्या ज्यावेळेस दादा भेटतील, दादांना मी एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझे कार्यकर्ते राहायचे. आता प्रत्येक ठिकाणी दादाला भेटायला गर्दी असायची. मग माझे कार्यकर्ते गरीब ते मला फोन यायचा, दादा आलेत. मग काय करायचं, आंब्याचं झाड घेऊन जातो. म्हणजे दादाचं झाडावर किती प्रेम होतं. मग ते दादा वरतून बघायचे, ते झाड फक्त झाड घेऊन आमचे कार्यकर्ते बोलायचे. दादा त्याला बोलवून घ्यायचे आणि काय बाळ कुठून कृषी गोष्टी आमचे काही कार्यकर्ते असे पूर्ण महाराष्ट्रात जिथं जाईल तिथं दादा स्वागत झालं. आणि एकही जरी झाड दिलं तरी ते झाड दादा स्वतः गाडीमध्ये घेऊन जायचे आणि त्यांच्या फार्म हाऊसवर पूर्ण माझी झाडं लावली. हेच माझ्या आयुष्यातलं माझ्या कार्यकर्त्याचंही. माझे कार्यकर्ते मोठे तर मी मोठा नाही. कार्यकर्ते माझे मोठे म्हणून माझे कार्यकर्ते ग्रासरूटवर काम करणारे माझे कार्यकर्ते. आम्ही एसटीनं जातो, बसनं जातो, कसे नाही जातो, तसं काहीच नाही. फक्त आम्हाला पोहोचायचं एवढंच अशा ह्या पद्धतीने. तुकोबांच्या अभंगाप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा त्या पद्धतीमध्ये तुमचं काम चालू आणि पूर्ण देशभर आता मी कणकर भूमिका घेतलेली. आता लोकांपुढे मी जातो त्यावेळेस म्हणतो की बाबा करोना आला, 3 महिने घरात राहिले. आता टेम्परेचर 48 आहे, उद्या 52 झालं तर काय करणार. बरोबर. तुम्हाला झाड जिवंत राहायचं असेल तर झाड लावा, मरायचं असेल तर झाड तोडा. बरोबर. माझं काहीच नाही म्हणलं. मग काही लोक मला झाड मागतात. माझं गाव 500 किलोमीटर आणि मी तुम्हाला झाड देऊन द्यायला मग काय, आज तुमच्याकडे 10 लाखाची गाडी आहे, तुम्ही 10 झाडं लावू शकत नाही का. बरोबर. शर्म वाटली पाहिजे. मी बोलतो कारण काय मला स्वार्थ काहीच नाही ना. ह्या पद्धतीने हे करतो. आता माझी थोड्या दिवसात भेट होणार आहे, मोदी साहेबांची भेट होणार आहे. त्यावेळेस मी त्यांना सांगणार आहे की बाबा हे शासनाचं काम नाही झाडं लावायचं. हम दो हमारे दो. आता तुम्ही रेशन देताय, रेशनवर 5 माणसं आहेत, 5 मध्ये येतात, त्यांनी कंपल्सरी त्यांनी झाडं लावा. बरोबर. रेशन म्हणून तर तुम्ही झाड लावा ना तुम्हाला जगण्यासाठी. आणि ह्याच्यात शासनाचं झाड लावायचं अजिबात काम नाही. उद्या जिवंत राहायचं असतं तर आपलं झाड लावा. आता काही लोक मला म्हणतात वानरही आली, म्हणलं दुष्काळ पडल्यावर काय करणार, दुष्काळ पडल्यावर काय करणार. अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि पूर्ण देशामध्ये माझं प्लांटेशन झालं आणि 30,000 माझी कार्यकर्ते पूर्ण देशामध्ये आहेत. इकोसिस्टम मेंटेन करण्याचं काम आपलं माणसांचं असतं, ते गव्हर्नमेंटचं नसतं. तर आता तरुण जे आहेत, तरुणांचं आपण पाहत आलो की म्हणजे झाड वगैरे या गोष्टी त्यांच्या नजरेमध्ये राहिलेल्या नाही. त्यांना फक्त सध्याचं जे काही बदलतं काळ आहे त्या बदलत्या काळानुसार ज्या गोष्टी येतात, जे इक्विपमेंट येतात त्याच्यावरती राहतात. तर काय सांगाल. काय झालं की आता एज्युकेशन सिस्टीम जी झालेली आहे त्याच्यामध्ये खूप चेंज झाला. आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस कंपल्सरी 1 तास खेळाचा होता. आणि खेळाचा तास असं होतं की कपडे म्हणजे मळाल्यानंतर घरी आमचे वडील मारायचे, आज तू खेळलाच नाहीस, कपड्याला डाग लागले की खेळून आलाय म्हणायचे. हे होतं. आणि त्यावेळेस काय होतं की हात धुतला की जेवण करत होतो. आता काय खेळ बी नाही आणि 1 हात जर धुवायचं म्हणलं तर 1 बकेट पाणी जाते. अशा ह्या पद्धतीची एवढी चेंजेस झालेली. पण मी शाळेत गेल्यानंतर मी फार कडक बोलत असतो की बाबा तुम्ही हिच्यापासून दूर आहे. फार मोठा हा धोका आहे आणि एवढा मोठा धोका आहे की त्याला आकाश फाटलेलं आहे, ठिगळ लावता येणार नाही. ही तुम्ही जाणून आता येणारं व्हिजन 2029 आता टेम्परेचर एवढं आहे. 2029ला जर टेम्परेचर 50 जर झालं त्याच्यामध्ये वाचायचं आहे असं समजून घरातली जी माणसं आहेत तेवढे तरी तुम्ही झाडं लावा. असं आहे व्हिजन 2029 हे घेऊन मी आता निघालेलं आहे याच्यामध्ये. आता दादा मार्गदर्शक होते, दादामुळं फार मोठं होणार होतं. तरी पण आता दादाच्या स्मृतीला धरून मी हे पूर्ण काम करणार आहे. आता की टोटल आपल्या महाराष्ट्रामध्ये 35,000 मारुतीचे मंदिर आहेत. मारुतीचे मंदिर आहेत तर 35,000 मारुती मंदिरामध्ये 11 पिंपळाचं झाड लावायचं मी हे केलेलं आहे. कारण त्या पूर्वी आपल्या गावामध्ये 1 पिंपळाचं झाड होतं. 1 पिंपळाचं झाड ज्यावेळेस होतं त्यावेळेस 1,000 लोकसंख्या होती. मग 1,000 लोकसंख्येला 1 पिंपळाचं झाड पूर्ण ऑक्सिजन देत होतं. आता त्या 1,000ची 5,000 6,000 लोकसंख्या झाली. म्हणून तिच्यामध्ये शास्त्र आम्ही असं केलं की 11 पिंपळाची झाडं लावायची. 11च का लावायचं, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, आग्न नैऋत्य वायू ईशान्य, स्वर्ग पृथ्वी पाताळ, टोटल बेरीज 11 म्हणजे 33 कोटी देवाले सर्व झाले. 11 1 आणि 2 1 आणि 2 म्हणजे स्त्री आणि पुरुष. अशा पद्धतीनं 11 झाडं लावायची आणि 35,000 मारुतीच्या मंदिरामध्ये ह्या वर्षी मी पूर्ण प्लांटेशन करणार आहे 4 दिशेनं. तरुणांना काय संदेश द्याल आमच्या चॅनलच्या माध्यमातून. तरुणाला तेच वृक्षवल्ली आम्हाला सोयी, दुसरं काहीच करू नका.
तुम्हाला जिवंत जगायचं, आम्ही तर जगलो, पुन्हा तुम्हाला अवघड आहे. म्हणजे एक झाड 100 सिलेंडर ऑक्सिजन देते. बरोबर. आणि एका दिवशी आता 500 रुपयाला सिलेंडर म्हटलं तर किती पैसे झाले? 500-900 रुपये झाला. नाही. ऑक्सिजन ऑक्सिजन. हा, म्हणजे एक सिलेंडर 500 रुपयाला एक सिलेंडर मिळतो. बरोबर. आणि एक झाड 100 सिलेंडर ऑक्सिजन देतं. हा, किती झाले त्याचे पैसे? 500-100 जवळ लाखामध्ये आकडा जातो तो. 50,000 झाले. मग तिचे मग ते, आणि एका माणसाला 3 सिलेंडर ऑक्सिजन लागतो 24 तास जर म्हटलं तर. बरोबर. मग आता घरामध्ये 24 तास जर म्हटलं की हम दो हमारे दो 4, मग 4 म्हटलं तर तुम्हाला ऑक्सिजनला म्हणजे 6,000 रुपये. जेवण खाणं पाणी तर बाजूच राहिलं, 24 तासाला तुम्हाला 6,000 रुपये द्यावा. जर वाचवायचं असेल तर झाडं लावा. आणि झाड एक अशी संपत्ती आहे की त्याला GST लागत नाही, इलेक्ट्रिसिटी लागत नाही, काही नाही. 2.5 बाय 3चा खड्डा खंदायचा, 5 फुटाचं झाड लावायचं, आणि घरातून बाहेरून आल्यानंतर 1 बकेट पाणी घालायचं, पुन्हा संध्याकाळी 1 बकेट पाणी घालायचं. नो GST, नो इलेक्ट्रिसिटी, नो. आणि झाड असं कधीच म्हणत नाही की माझ्या खाली येऊन उभारू नका. ते सगळ्याला देते. राग मारणाऱ्याला, तोडणाऱ्याला बी सावली देते, लावणाऱ्याला बी देते, सगळ्यालाच देते. बक्षिले, आमास वगैरे अशा पद्धतीचा उपक्रम आपल्याला हाती घ्यायचा आहे. तुमचं हे काम उत्तरोत्तर असंच वाढत जावं आणि सगळे महाराष्ट्रात सह देशातील तरुण तुमच्या सोबत जोडले जावं यात सदिच्छा देतो. आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि असेच तुमच्या भागातील नवनवीन व्हिडिओ, तुमच्या भागातील बातम्या आणि तुमच्या भागातील मातब्बर लोकांच्या मुलाखती पाहायच्या असतील तर पाहत राहा युवा राजे न्यूज लाईव्ह. धन्यवाद.